महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये फडणवीस आणि शिंदेंना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला असं एसआयटीच्या तपासामधून आता उघड झालेलं आहे। तत्कालीन माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी तसा दबाव आणला असं एसआयटीच्या तपासामधून समोर येत आहे। नुकत्याच निवृत्त झालेल्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी निवृत्तीच्या 5 दिवस आधी गृह खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना तोच अहवालही पाठवला। यामध्ये पांडे यांच्यासह उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त सरदार पाटील यांच्यावरती देखील गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली आहे। 2016 मध्ये दाखल गुन्ह्याच्या फेर तपासाचे आदेश देत फडणवीस आणि शिंदे यांना गोवण्याचा प्रयत्न झाल्याचं एसआयटीच्या तपासामध्ये म्हटलं आहे। दरम्यान तत्कालीन पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या याच अहवालावरती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बोट ठेवलंय आणि टीकाही केली आहे। तर अमित साटम यांनी या सगळ्याला प्रत्युत्तर दिलंय। रश्मी शुक्ला या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्या आहेत। त्यांचं अख्खं कुटुंब हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून ते काम करतात आणि त्या वर्दीतल्या संघाच्या कार्यकर्त्या होत्या। त्यांच्या अहवालावरती विश्वास ठेवता येणार नाही। तसं नसतं तर त्यांना एक्सटेन्शनवर एक्सटेन्शन दिलं नसतं ना, संघाच्या दबावामुळे दिलं ते। जे खरं आहे ते मांडलं असेल रश्मी शुक्लांनी। शेवटी रेकॉर्डवर असतो, सर्व रेकॉर्ड हा क्रिएट असतो। मी आता हे बोललो रेकॉर्डवर आहे, त्यामुळे रेकॉर्डवर असलेली गोष्ट त्यांनी मांडली असेल आणि काही गोष्टी खऱ्या असतील, त्यावर त्या तथ्याच्या आधारावर या अधिकाऱ्यांनी टिप्पणी केली असेल। माझी अशी मागणी राहील की संजय पांडे कुणाच्या इन्स्ट्रक्शनवरती, कुणाच्या आदेशावरती काम करत होता आणि त्या ठिकाणी संजय पांडेची सुद्धा कसून चौकशी झाली पाहिजे। संजय पांडेची सुद्धा या ठिकाणी फॉरेन्सिक आणि या ठिकाणी ब्रेन मॅपिंग टेस्ट त्यांच्या केल्या गेल्या पाहिजेत। त्यांची नार्कोचा तपासणी संजय पांडेची केली गेली पाहिजे, जेणेकरून संजय पांडेच्या मागचा अदृश्य व्यक्ती कोण हे सुद्धा महाराष्ट्राच्या आणि हिंदुस्थानच्या जनतेच्या समोर येणं आवश्यक आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.